नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करतो. सिनेमा, सेक्स आणि पॉलिटिक्स या तीनही क्षेत्रात भारतीयांना मनापासून आवड असते. त्यांना त्यातलं फारसं कळत नसतं, पण तरीही ते त्यावर कायम चर्चा करत असतात. किंबहुना या तीनही विषयांवर चर्चा करताना त्यांचा छान वेळ जातो, करमणूक होते. अनेकांचं तर त्यामुळे डोक्यावरचं टेन्शन पण कमी होतं. अनेक आंबट शौकीन भारतीय पुरुषांसारखी या राज्यातल्या राजकारणात रस ठेवणाऱ्या अनेकांची मनस्थिती झालेली आहे. म्हणजे थायलंडला जे आंबट शौकीन पुरुष जातात ना, तर तिथे गेल्यानंतर त्यांचा उद्देश तो एकमेव असतो आणि जेव्हा ते अमुक एखाद्या हॉटेलमध्ये जातात आणि त्या हॉटेलमध्ये तिथल्या एका खोलीमध्ये वेगवेगळ्या तरुणी बसलेल्या असतात. त्यातली कुठली तरी एक तरुणी त्यांना सिलेक्ट करायची असते, पण ही घेऊ का तिला नेऊ या गोंधळात ते पुन्हा पुढल्या खोलीत जातात आणि तिथून एखाद्या त्यातल्या सुंदरीला निवडून ते तिला आपल्या हॉटेलमध्ये नेतात. हॉटेलमध्ये नेल्यानंतर आपल्या खोलीत नेल्यानंतर काही वेळानंतर हे जे ग्राहक आहे ते ओरडतच बाहेर येतं, कारण ज्या तरुणीला त्यांनी आपल्या सोबतीनं हॉटेलमध्ये रूममध्ये आणलेलं असतं ती तरुणी नसून चक्क पुरुष किंवा हिजडा असतो. मित्रांनो, याच पद्धतीचा गोंधळ विशेषतः भारतीय जनता पक्षावर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर किंबहुना असा एक मोठा सुशिक्षित वर्ग आपल्या या राज्यात आहे की जो विविध पक्षांच्या विचारसरणींचा आहे. मग त्यातले काही शिवसेनेचे असतील, काही राष्ट्रवादीमध्ये ज्यांना रस असेल, काही काँग्रेसचे असतील, काही कम्युनिस्ट असतील. थोडक्यात काय तर विविध विचारांच्या उच्च शिक्षित किंवा ज्यांना राजकारणात नेमका विचार करण्याची सारासार बुद्धी दिलेली आहे, त्या साऱ्यांचा या पद्धतीचा गोंधळ उडालेला आहे. कारण त्या साऱ्यांना विशेषतः राज्यातल्या भारतीय जनता पक्षाकडून एक वेगळ्या पद्धतीची अपेक्षा असते, अपेक्षा आहे. पण नेमकं विपरीत घडताना किंवा विपरीत घडताय असं त्यांना वाटतं आणि त्यातच त्यांचा गोंधळ उडालेला आहे. त्यांना नेमकं कोणत्या दिशेनं राजकारण चाललेलं आहे हे कळत नाही आणि त्यामुळे त्यांचा थेट कधी अमित शहा तर कधी देवेंद्र फडणवीसांवर राग व्यक्त होताना त्यांच्या बोलण्यातून दिसतो. किंबहुना अगदी काल परवा मी राज्यातल्या एका उच्च शिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर असलेल्या शासकीय अधिकाऱ्याशी गप्पा मारत होतो. कदाचित हे अधिकारी मराठवाड्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यांचा अनेक मतदारांशी, राज्यातल्या विविध भागातल्या लोकांशी, विविध विचारसरणीच्या मंडळींशी सतत कायमचा दररोज संबंध येतो आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे की एक प्रकारचं नैराश्य किंवा राग या राज्यातल्या मतदारांना, लोकांना, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या या दिवसातल्या भूमिकेवर, त्यांच्या निर्णयांवर आला आहे आणि नेमकं त्याचविषयी मला तुम्हाला पुढे काही सांगायचं आहे. या वर्षभरातल्या राज्यातल्या अचानक बदललेल्या राजकीय घडामोडी, विशेषतः भारतीय जनता पक्षानं या राज्यात घेतलेले निर्णय, त्यातून विशेषतः भाजप विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, स्थानिक कार्यकर्त्यांना, ग्रामीण भागातल्या मंडळींना, अगदी स्त्रियांनासुद्धा, विद्यार्थ्यांना देखील एक प्रकारचं नैराश्य आणि मी जे सांगितलं तेच की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संदिग्ध भूमिकेविषयी, संशयास्पद हालचालींविषयी
विनाकारण राग आला आहे, संशय निर्माण झालेला आहे किंवा एक अस्थिरता, एक नैराश्य त्यांच्या मनात आलेलं आहे. आणि हे नैराश्य मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीनं या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, स्थानिक नेत्यांच्या, ग्रामीण भागातल्या मंडळींच्या मनातून जर काढून टाकायचं असेल, त्यांना आलेला काहीसा आळस झटकून टाकायचा असेल, त्यांच्यात पुन्हा हिंमत जागवायची असेल आणि फडणवीसांनी जर माझं ऐकायचं ठरवलेलं असेल, तर मला असं वाटतं की एकेकाळी मी जे बघितलेलं आहे, जे अनुभवलं आहे, जे अगदी जवळून बघितलेलं आहे, ते चंद्रकांत पाटील जे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे कॉमन, जवळचे, आवडीचे मित्र आहेत, नेते आहेत. आणि याच चंद्रकांत पाटलांनी एकेकाळी या राज्यातली अतिशय बलाढ्य असलेली NSUI म्हणजे काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना किंवा इतरही विविध विचारांच्या पक्षांच्या ज्या विद्यार्थी संघटना होत्या, त्या संघटनेतल्या विद्यार्थ्यांचं मोठ्या खुबीनं गावोगावी फिरून ब्रेन वॉशिंग केलं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेमकं तुम्हाला कसं चांगलं घडवू शकते, वाढवू शकते, तुमच्या पाठीशी कशी उभी राहू शकते, हे याच चंद्रकांत पाटलांनी एकेकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. आणि बघता बघता या राज्यातली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ज्या 4-2 नेत्यांनी मोठी केली, वाढवली, त्यात नक्कीच चंद्रकांत पाटील आघाडीवर होते. आणि याच चंद्रकांत पाटलांना पुन्हा एकवार या फडणवीस आणि शहा यांनी राज्यातल्या नैराश्य आलेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना राज्यात कानाकोपऱ्यात पाठवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तसंही पुण्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं अलीकडल्या काही वर्षात, विशेषतः चंद्रकांत पाटील जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून ज्या पद्धतीनं त्यांना छळलं, त्यांना टोमणे मारले, त्यांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण केले, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी तसेही ठरवलं आहे की यापुढे विधानसभेची थेट निवडणूक पुण्यातून काय पण अगदी कोल्हापूरमधून सुद्धा लढवायची नाही. त्यामुळे त्यांच्याजवळ बऱ्यापैकी मोकळा वेळ असेल आणि मंत्रिपद त्यांच्याकडे असल्यानं आवश्यक ते अधिकार त्यांच्याकडे आहेतच. पुन्हा एक वार फडणवीसांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकावी आणि ज्या पद्धतीनं या दिवसामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यात सतत सर्वत्र फिरतायत, पायपीट करतायत, मला असं वाटतं या आजी आणि माजी अध्यक्षांना जर एकत्र किंवा वेगवेगळ्या दिशेनं पाठवलं आणि कार्यकर्त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं, तर पुन्हा एक वार जो राग किंवा जे संशयाचं वातावरण त्यांच्या मनात आहे ते दूर करण्यात, ते काढून टाकण्यात नक्कीच भारतीय जनता पक्ष पुन्हा एक वार यशस्वी ठरेल. आणि मरगळ आलेले त्यांचे कार्यकर्ते नक्की अगदी मनापासून शहा, मोदी आणि फडणवीस यांना मनापासून धन्यवाद देते. एक सत्य किस्सा सांगतो. किरण नावाचा माझा एक जवळचा मित्र आहे. किरण याचं जेव्हा लग्नाचं वय झालं तेव्हा त्याच्या वडिलांनी एक दिवस त्याला जवळ बोलावून सांगितलं की इकडे तिकडे आपण मुली शोधण्याच्या भानगडीत न पडता लहानपणापासून ज्या मुलीसंग तू अनेकदा डॉक्टर खेळला आहेस किंवा आई बाबा खेळला आहे, ती आपल्याच घराच्या शेजारी राहणारी तुझ्या मामाची मुलगी आहे, तिच्याशीच लग्न करून मोकळा हो. पण किरणनं ऐकलं नाही. त्यानंतर त्यानं अनेक मुली बघितल्या आणि मुली बघता बघता जेव्हा त्याचं वय मोठं व्हायला लागलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं
की आपण ज्या असंख्य मुली बघितल्या त्यांच्यापेक्षा मामाची मुलगी कितीतरी पटीनं उजवी आहे, चांगली आहे, योग्य आहे, आपल्यासाठी सुयोग्य आहे. आणि शेवटी त्यानं त्या मामाच्या मुलीशी लग्न ठरवलं, लग्न केलं. मित्रांनो, ज्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयी, त्यांच्या राज्यातल्या लोकप्रियतेविषयी, प्रभावाविषयी, त्यांच्या संघटना बांधणीच्या युक्तीविषयी, त्यांच्या एकंदरीत शिस्तप्रिय आणि कष्टाळू स्वभावाविषयी, विशेषतः राज्यातल्या आणि दिल्लीतल्या भाजपच्याच काही वरिष्ठ नेत्यांना असूया होती, राग होता, जेलसी होती. काही करून फडणवीसांना खाली खेचलं पाहिजे यावर जसे शरद पवारांसारखे विरोधातले नेते उत्सुक होते, इच्छुक होते, त्याच पद्धतीनं फडणवीसांना राजकारणातून संपवण्यासाठी त्यांच्याच पक्षातले, त्यांच्याच नागपुरातले, दिल्लीतले, मुंबईतले, राज्यातले अनेक नेते उत्सुक होते, किंबहुना त्यासाठी ते धडपड करत होते. मात्र घडलं असं की फडणवीस या विरोधकांच्या किंवा पक्षातल्याच विरोधकांच्या कोणत्याही भूमिकेवर कधीही विचलित झाले नाही. ते आपल्या पद्धतीनं, आपल्या परीनं सतत काम करत राहिले, आजही काम करत आहेत, पक्ष बांधत आले आहेत आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेऊन त्यावर नेमकी अंमलबजावणी करण्यात फडणवीस नक्कीच आघाडीवर असतात, आघाडीवर आहेत. पण फडणवीस संपले पाहिजेत यासाठी दिल्लीतल्या काही वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या अंगावर विविध नेत्यांच्या स्वरूपात अनेक प्रभावी बाण सोडले. मग त्यात काही त्यांच्या पक्षातले होते, काही विरोधातले होते. म्हणजे अगदी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, रावसाहेब दानवे यांच्यापासून तर अगदी एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांपर्यंत अनेकांना सोडण्यात आलं. किंबहुना फडणवीसांना तुम्ही संपवून मोकळं व्हा, आमची ताकद तुमच्या पाठीशी आहे, तुमचं काहीही होणार नाही, या पद्धतीनं त्यांना सांगण्यात आलं, त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं, त्यांना त्या पद्धतीची सत्ता देण्यात आली, ताकद देण्यात आली, आर्थिक पाठबळसुद्धा देण्यात आलं. पण फडणवीस आपल्या कामावर, आपल्या श्रद्धेवर अतूट होते. त्यांनी या असल्या भानगडींकडे लक्ष दिलं नाही. शेवटी काय झालं की फडणवीस आहे तेथेच राहिले, किंबहुना त्यापेक्षा कितीतरी पटीनं वाढले. आणि जे प्रभावी बाण त्यांच्यावर सोडण्यात आले ते सारेच निष्प्रभ ठरले, किंबहुना त्यांच्यातल्या काहींचा थेट एकनाथ खडसे झाला किंवा एकनाथ खडसे झाला असता. काही वेळेस सावध झाले. शेवटी त्यांच्यावर जे दिल्लीतले किंवा राज्यातले प्रभावी नेते पडद्याआड राहून बाण सोडत होते, त्यांच्या ते नेमकं लक्षात आलं की आपण मोठी चूक केली आहे. थोडक्यात काय तर त्या नेत्यांची अवस्था माझ्या मित्रासारखी, म्हणजे त्या किरणसारखी झाली की अरे, ज्या देवेंद्रवर आपण त्याला संपवण्यासाठी अनेक नेत्यांना सोडलं ते सारे निष्प्रभ आहेत, किंबहुना त्यांचा तेवढा प्रभाव पडू शकत नाही. शेवटी फडणवीसच महत्त्वाचे. आणि ही चूक त्यांच्या अलीकडे लक्षात आल्यानं या नेत्यांनी देखील मोठ्या मनानं बऱ्यापैकी फडणवीसांना पुन्हा एकदा चालना दिलेली आहे. त्यांच्या पाठीमागे ताकद उभी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की अगदी मनापासून कुठलीही असूया किंवा कुठल्याही असुरक्षितता मनात न ठेवता जर दिल्लीतल्या नेत्यांनी आणि राज्यातल्याही इतर भाजप नेत्यांनी जर मनापासून फडणवीसांना साथ दिली तर नक्कीच फडणवीस
वेगळं काहीतरी करून दाखवतील. किंबहुना परवा जे बावनकुळे म्हणाले ते सत्य आहे की मित्रांनो, तुमच्या मनातला जो माणूस आहे त्याला 5 वर्षे मुख्यमंत्री करा, तो आपल्या या राज्यात मिरॅकल नक्की घडवून आणेल. आणि तुम्हाला माहिती आहे की तो माणूस, तो नेता दुसरा तिसरा कोणीही नसून ते एकमेव फडणवीस आहेत. तूर तेवढेच मित्रांनो. नमस्कार.